व्यासपीठावर विराजमान असलेले श्रीयुत गावडे सर, त्याचबरोबर आदरणीय श्री जगताप सर, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, आज भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभरात साजरा केला जातो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते। संविधानाशिवाय देश चालवता येत नाही आणि म्हणूनच त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ती जबाबदारी देण्यात आली। त्यांनी जगातील अनेक देशांचा अभ्यास करून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन करून आपल्या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली। म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला जातो। हे संविधान तयार करण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढे लागलेले आहे। संविधान हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले आणि 26 जानेवारी 1950 पासून ते अंमलात आले। भारतीय संविधान हे जगातील सर्वात लिखित असे मोठे संविधान आहे। संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत। राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याचबरोबर आपल्याला आपल्या काही कर्तव्यांची जाणीव देखील आपल्याला संविधानाने दिलेली आहे। संविधान म्हणजे आपल्यासाठी मूलभूत नियम आणि कायद्यांचा संच आहे। न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता ही सगळी तत्व आपल्याला संविधानाने दिलेली आहेत। त्याचबरोबर सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी असा देश आपल्या या राज्यघटनेने बनवलेला आहे। आज हा अमृत महोत्सव आज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। धन्यवाद। संविधान दिनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या जेटीए संकुलाचे चेअरमन आदरणीय बापूसाहेब पुजारी सर, विद्यालयाचे प्राचार्य पुजारी सर, व्यासपीठावर उपस्थित उपमुख्याध्यापक श्रीयुत गावडे सर, माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी व विद्यार्थी मित्र, आजचा संविधान दिन हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा का आहे? तर यासाठी या भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर आपल्याला त्याचं महत्त्व जे आहे ते कळेल आणि खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन हा काय असतो तो आपल्याला समजेल। या भारत देशामध्ये पूर्वी 11व्या शतकापासून 12व्या शतकापासून तुम्ही इतिहास जर वाचला तर तुम्हाला असं दिसून येईल की त्यापूर्वी अगोदर राजघराणे होती। देशाचं राज्य कोण चालवायचं? तर राजघराण्यामध्ये जो मुलगा जन्माला येईल तो त्या भागाचा, त्या प्रांताचा राजा असायचा। जनता त्याला निवडत नव्हती। त्यानंतर या देशावर अनेक आक्रमणं झाली। सुरुवातीच्या काळात जी आक्रमणं झाली ती फक्त भारत देशातली संपत्ती लुटायला यायची, पण संपत्ती लुटता लुटता त्यांना असं वाटलं की आपण इथं राज्यही करू शकतो। म्हणून अनेक परकीय शक्तींनी आपल्या देशावर राज्य केलं। त्यामध्ये सुरुवातीला गुलाम वंश असेल, लोधी वंश असेल, अल्लाउद्दीन खिलजी वंश असेल, त्यानंतर मुघल आले, मुघलांनी या देशावर राज्य केलं। मधला काळ सोडल्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, परंतु या परकीय शक्तींनी आपल्या देशावर राज्य करताना या देशातील जनतेचे अतिशय हाल केले, अतिशय त्रास दिला, इथलं वैभव लुटून नेलं। इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। ते स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळालं। याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देहाचं, कुटुंबाचं बलिदान केलं
म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एखादा देश चालण्यासाठी त्याला काहीतरी नियमावली पाहिजे, काहीतरी आधार पाहिजे. आणि म्हणून राज्यघटनेची आवश्यकता निर्माण झाली. म्हणून तत्कालीन त्या काळामध्ये 9 ऑगस्ट 1946 साली संविधान सभेची निर्मिती झाली. संविधान सभा निर्माण झाल्यानंतर कालांतराने 29 ऑगस्ट 1947 साली राज्य घटना लिहिण्यासाठी मसुदा समिती निर्माण करण्यात आली. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा देश अतिशय राज्य घटना जी लिहायची होती ते पुढे त्याच्यावर आपला देश चालणार होता. म्हणून त्यासाठी अहोरात्र सभा भरवण्यात आल्या, मिटिंगा झाल्या आणि तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस संविधान निर्मितीचं त्या ठिकाणी काम चालू होतं. आणि हे सर्व झाल्यानंतर हे संविधान जे तयार झालं हे लोकांना मान्य पाहिजे, कारण लोकांसाठी येते. म्हणून या संविधानातले सर्व जे आहे, संविधानाला दुसरं नाव आहे राष्ट्रीय कायदा, त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय कायदा. म्हणून संविधानाला आपण राष्ट्रीय कायदा दिवस असंही म्हणतो. आणि या संविधान जनतेसमोर खुलं करण्यात आलं अगोदर आणि जनतेतून त्याच्यामध्ये काही आवश्यक सुधारणा असतील तर त्या विचारण्यात आल्या. मग लोकांनी अशा अनेक सूचना त्याच्यामध्ये केल्या. देशातले जे विचारवंत होते, अभ्यासू लोक होते आणि त्याच्यातल्या काही सूचनांचा विचार करून अंतिम आपलं असं संविधान त्या ठिकाणी तयार झालं. आणि मग संविधान तयार झाल्यानंतर, पूर्ण संविधान तयार झाल्यानंतर आजची जी तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान सभेपुढे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि ते मंजूर झालं. आणि देशासाठी राजा राणीच्या घरात आलेला मुलगा हा देशाचा राजा असणार नाही, तर जनतेच्या मतदानातून, जनतेच्या विचारातून, मतदानातून निवडून दिलेला नेता या देशाचा राजा असेल, असं संविधान त्या ठिकाणी तयार झालं, ते मंजूर झालं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आलं, जनतेसाठी लागू करण्यात आलं. म्हणून प्रजासत्ताक, प्रजा म्हणजे काय? जनता, लोक, प्रजेची सत्ता, जनतेची सत्ता. म्हणून लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेल्या राज्याची, अर्थात देशाची, लोकशाहीची निर्मिती झाली. आणि याचं सर्व जे श्रेय आहे ते घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्याचं फार मोठं श्रेय जातं. म्हणून आजच्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून त्या ठिकाणी अभिवादन करूया. धन्यवाद. संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो. संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो, विजय असो, विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. आज 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी JTS विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी
कुमावत तनुजा किशोर आपणासमोर आज 26 नोव्हेंबर संविधानानिमित्त काही चारोळ्या व संविधानाबद्दल माहिती सांगणार आहोत. धन्यवाद. भारत माझी सावली संविधान त्याची माऊली. भारत माझी माऊली संविधान त्याची सावली. भारत माझी माऊली संविधान त्याची सावली. थोर आपले संविधान करूया संविधानाचा सन्मान. धर्मनिरपेक्षतेचा बाणा एकात्मतेचा गान हक्क आणि कर्तव्याची जाण लोकशाहीचा मान भारताची शान डॉक्टर आंबेडकरांनी रचलेले संविधान. उठ नागरिक जागा हो संविधानचा धागा हो. संविधानाची कास घेऊ विषमतेला नष्ट करू. संविधानाची कास घेऊ विषमतेला नष्ट करू. हक्क बजावू कर्तव्य पाळू प्राणप्रमाचा संविधान सांभाळू. भारताचे संविधान भारताचा सन्मान. आमचा तुमचा एकच विचार करू संविधानाचा प्रसार. संविधानाची महानता विविधतेत एकता. बाबासाहेबांचे योगदान भारताचे संविधान. नको राजशाही नको ठोकशाही संविधानाने दिली आम्हास महान लोकशाही. भारत देशाला आकार स्वातंत्र्याला आधार साऱ्या जगात महान भारतीय संविधान. संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा मानला जातो. विजय असो विजय असो संविधानाचा विजय असो. विजय असो विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो. माझे संविधान माझा अभिमान. माझे संविधान माझा अभिमान वाढवल्या त्यांनी जगातही आमची शान. वाढवल्या त्यांनी जगातही आमची शान. माझे संविधान माझा जीव की प्राण. माझे संविधान माझा जीव की प्राण. डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी हे भारतीय राज्यघटनेचे जनक आहेत. संविधानाचा मुख्य उद्देश संविधानाबद्दल जनजागृती करणे हे आहे. संविधान आपल्याला न्याय समता बंधुता आणि स्वातंत्र्य याची हमी देते. संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. भारतीय संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधान पूर्णतः लिहिण्यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. आपण हे संविधान 1949 रोजी स्वीकारले म्हणून या दिनाला संविधान दिन असे म्हणतात. 26 नोव्हेंबर 1950 पासून भारताचे संविधान लागू करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. मूळ संविधानात विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. विजय असो विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा. हा विशाल सागर माझा. हा उंच हिमालय माझा. हा विशाल सागर
या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची करिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषा याची करिता कुणी नजर वाकडी करिता या मरण द्या वया स्फुरण आपुले बाहू बाहू द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या. धन्यवाद.